हॅलो, नमस्कार. किट्टू अँड मम्मा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आज आहे सॅटर्डे आणि सकाळी आमचा ब्रेकफास्ट वगैरे झाला होता. तर म्हटलं आज थोडंसं बाकी सर्व आधी आवरून घेऊया, मग नंतर जेवण बनवूया. तर माझं बाकीचं सर्व झाडू, फरशी, भांडे वगैरे सर्व आवरून झालेलं आहे आणि सकाळी ब्रेकफास्ट केल्यामुळे आज उशिरा पण जेवण होणार होतं. म्हणून असं जेवणाचं काही खूप टेन्शन नव्हतं आणि किटूचे डॅडी जे आहे ते सकाळी लवकर जॉबवर गेले होते आणि ते म्हटले की मी थोडंसं लवकरच येणार म्हणजे जेवायलाच लवकर घरीच येणार आहे. तर म्हटलं थोडं उशिराच बनवूया. जेवण तर बनवायचं आणि जेव्हा कधी आपल्याकडे भाजीपाला नसेल ना, तर तेव्हा आपल्याला भाजीपाल्याची आठवण येत असते आणि नेमकं माझ्याकडे भाजीपाला नव्हता. फक्त टोमॅटो होते, मिरची होती आणि कोथिंबीर वगैरे. फायनली मला ऑप्शन भेटलं ते म्हणजे आज बनवायचं आपण दाल-बाटी आणि अशा प्रकारे मी मस्त दाल-बाटीसाठी डाळ लावून घेतली. त्यात मी थोडीशी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ मिक्स केली आणि थोडंसं चॉप करून टोमॅटो मिक्स केला आणि ती डाळ मी आता कुकरला लावून घेणार आहे आणि सोबतच मी भात पण लावून घेणार आहे. कारण आम्ही जेव्हा डाळ केली ना, तर आम्हाला भात हा लागतोच. शिवाय तुम्ही त्याच्यासोबत बाटी जरी केलेली असेल ना, तरी आम्हाला भात हा आवडत असतो. म्हणून मग आणि तसंही आज सॅटर्डे होता म्हटलं, दोघं वेळचा स्वयंपाक आपण एकाच वेळेस बनवून घेऊया. स्वयंपाक उशिरा बराच जेवायलाच आम्हाला 3 वगैरे वाजणार आणि परत लगेच संध्याकाळची तयारी करायची म्हटलं मग दोघं वेळेस आपण एका वेळेस स्वयंपाक करून घेऊ म्हणजे संध्याकाळी निवांत राहणार आणि थोडंसं बाहेर पण जाऊया आज. तर मग मी इथे डाळ भाताचा कुकर लावून घेतला आणि त्यानंतर बाटीची तयारी करून घेतली. तर आज मी बाटी बनवताना ना गव्हाचं पीठ आणि थोडंसं रवा आणि थोडंसं बेसन पीठच घेणार आहे आणि नेहमी मी बऱ्यापैकी मी ते रेडीच करून ठेवत असते बाटीचं पीठ म्हणजे कसं फक्त जे काही आपल्याला मिक्स करायचंय तेवढं मिक्स करायचं आणि पटकन लगेच आपलं पीठ वगैरे भिजून होतं आणि ते थोडंसं जाडसर पण असतं म्हणून आपल्याला काही एक्स्ट्रा काही मिक्स करायची गरज येत नाही. तर इथे माझ्याकडे पीठ नव्हतं म्हणून मग मी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं. थोडं नाही जरा जास्त घेतलं कारण किट्टूला आणि किट्टूच्या डॅडीला असंच नुसतंच खायला पण खूप आवडतं कारण ती फ्राय केल्यावर खूप टेस्टी लागते. आणि बऱ्याच वेळा उरत पण नाही, तर तेव्हा त्यांना खूप राग पण येतो, "अगं एवढीच बनवली का?" म्हणून म्हटलं आज जास्तच बनवते. मी पाटीसाठी गव्हाचं पीठ आणि थोडं 1 वाटी रवा घेतलेला आहे. एक छोटासा चमचा बेसन पीठ मिक्स करून घेतलं आणि त्यात चवीपुरता मीठ ॲड केलं. 1 चमच बडीशोप आणि 1 चमच तीळ ॲड केली. आणि ओवा आहे ना, थोडेसे मी हातावर घेऊन आहे ना, थोडेसे चोळून घ्यायचे जेणेकरून थोडंसं स्वाद छान येतो म्हणून मग तसेच टाकायचे आणि थोडीशी जिरा पावडर आणि अर्धा चमचा धना पावडर. त्यानंतर 1 डवणी आपण तेल ॲड करून घेणार आहोत आणि थोडासा सोडा ॲड करायचा. जेणेकरून आपल्या ज्या काही बाट्या आहेत ना, तर त्या थोड्याशा फुलायला मदत होते. मधून कच्च्या वगैरे राहत नाही आणि छान फुलतात. तर इथे सर्व जिन्नस जे काही होते ते मस्त छान मिक्स करून घेतले आणि आपण पाणी थोडं-थोडं लागत-लागत आता पीठ भिजून घेणार आहोत आणि जेव्हा आपण पीठ भिजतो ना, तर बाटीचं पीठ आपण थोडंसं घट्ट ठेवणार आहोत. कारण आपण पोळीचं जेव्हा पीठ भिजतो ना, ते थोडंसं मऊ असतं आणि हे थोडंसं घट्ट भिजायचं आहे. जेणेकरून आपल्या बाटी पण छान वगैरे छान होतील. तर इथे पीठ माझं भिजून झालंय आणि मी जास्त भांडे न भरता जे काही मी पाण्याला वापरलं होतं गरम पाण्यासाठी त्याच पातेल्याने मी ते आता थोडंसं 20 मिनिट रेस्ट करायला ठेवून द्यायचं. तोपर्यंत बाकी आपण दुसरी तयारी करून घेऊ. भाजी बनवायची नव्हती म्हणून म्हटलं त्याला आपलं चटणी करून घेऊया कारण तोंडी लावायला चटणी लागणारच होती आणि रोज पण माझी एक पण माझ्याकडे चटणी राहिली नव्हती तर मग खोबऱ्याची चटणी बनवायची होती मला. तर इथे मी थोडीशी तेल टाकून जिऱ्याची फोडणी दिली आणि त्यात थोडंसं काप केलेले खोबरे घेतले आणि थोडेसे शेंगदाणे, लाल तिखट चटणी बनवायची होती म्हणून थोड्याशा लाल तिखट मिरच्या आणि त्यात थोडंसं लसूण ॲड करून घेतला आणि चवीसाठी थोडीशी तीळ घेतली आणि ती पण थोडीशी अशी तेलात फ्राय करून घेतली आणि मस्त थोडंसं गार होण्यासाठी बाजूला ठेवून दिलं. म्हणजे आपली एकदाची चटणी बनवूनच झाली. फक्त मिक्सरमधून बारीक करायची राहिली. तर इथे तोपर्यंत आपलं जे काही आपण डाळ-भात लावला होता, तर तो पण तयार झालेला आहे. तर भात मी बाजूला करून घेतला आणि इथे मस्त तर आता डाळीला आपण फोडणी देऊन घेणार आहे. तर इथे मी जी आपण बॉईल केलेली डाळ आहे ती थोडीशी मॅश करून घेतली आणि कुकर थोडासा वॉश करून कुकरमध्येच मी आता डाळीला पण फोडणी देऊन घेणार आहे. तर इथे 2 लवंगी मी तेल घेतलेलं आहे. त्यात जिरे, मोहरी आणि थोडंसं लसणाची फोडणी देऊन घेतली आणि थोडंसं हिंग पण ॲड करून घेतला. 3 ते 4 हिरवी मिरची, 4 लाल तिखट मिरची
आणि कढीपत्ता, कोथिंबीर. तर इथे तेल खूप तापलेलं आहे, तर पटपट फोडणी द्यायचं काम चाललंय. आणि थोडीशी हळद, लाल तिखट आणि पाणी टाकून घेतलं, जेणेकरून आपली फोडणी जी आहे ती जळणार नाही. आणि मॅश केलेली जी डाळ होती त्यात थोडंसं पाणी ऍड करून घेतलं. आणि डाळ आता आपण फोडणीत टाकून घेतली. तर इथे थोडीशी घट्ट वाटते, तर म्हणून थोडं अजून पाणी ऍड करून घेतलं मी. आणि चवीनुसार मीठ. तर इथे आपली डाळ तयार झालेली आहे. त्यानंतर लाल चटणीसाठी आपण जे काही बनवलेलं होतं, खोबरं वगैरे थोडंसं तेलातनं फ्राय वगैरे केलं होतं ते थोडंसं गार होण्यासाठी. तर ते पण गार झालेलं आहे. तर इकडे वरण झालंय आणि एका साईडला आपण आपण जी काही लाल चटणी बनवणार होतो खोबऱ्याची, ती तयार करून घेणार आहे. तर ती आता मिक्सरमधून मी बारीक करून घेणार आहे. आणि मीठ ॲड केलं नव्हतं, तर मी आता बारीक करायच्या आधी मीठ ॲड करून घेतलं, तर आपली चटणी रेडी झालेली आहे. तर त्यानंतर जे काही पीठ आपण रेस्ट करायला ठेवलं होतं बाटीचं, तर ते पण आपलं मस्त छान असं भिजून झालेलं आहे. आणि रेस्ट केल्यामुळे छान असं फुललेलं पण आहे. आणि आता मी थोडे छोटे-छोटे गोळे बनवणार आहे, जेणेकरून मला ते आप्पेच्या भांड्यात बसतील त्याच मापाचे बनवायचे. तर गोळे पण बनवताना मी थोडंसं आपल्या पोळीला जसं आपण बनवतो ना, तर मध्ये तेल वगैरे लावून मग थोडीशी पूड वगैरे करून आणि मग ते छोटे-छोटे बाटी बनवली. जेणेकरून आपण जेव्हा आप्पेच्या भांड्यात ठेवणार आहे, तर मधून पण मस्त शिजेल. तर म्हणून मग मी थोडं मध्ये तेल वगैरे लावून आणि ते पूड वगैरे करून मग तशी छोटी-छोटी बाटी बनवली. आणि किट्टूच्या डॅडीने बऱ्याच वेळा सांगितलं होतं, की आम्ही ही अशी मी एकच वेळा ट्राय केली होती. त्यांना तेव्हा खूप आवडली ती आणि फुल तुपात वगैरे डीप वगैरे करून खायची. ती मजाच खूप छान होती. तर त्यांना आज पण तशीच खायची इच्छा झाली होती. मला 2-3 वेळा त्यांनी बोलून दाखवलं होतं, की "अरे तसं बनव." तर म्हटलं ठीक आहे. आज दोघं प्रकारच्या मी इडल्या म्हणते सॉरी बाटी बनवणार आहे. तर इडली पात्रात पण बनवणार आहे आणि हे पण. तर इथे मी एका साइडला इडलीच्या पण पात्रात लावलं, तर माझे इडलीचे दोघं भांडे लागलेले आहेत. आणि ते इकडे एका साइडला जे आपण आप्पेच्या भांड्यात बनवल्या होत्या, तर त्या इडल्या व एका साइडच्या मस्त छान शिजलेल्या पण आहेत. आणि बघू शकतात किती छान असं कलर पण आलेला आहे आणि मधून पण असं थोडेसे तडे गेल्यासारखं जाणवतंय. म्हणजे ते आपली छान बाटी फुललेली आहे आणि शिजलेली पण छान आहे. आणि जे आपण इडलीच्या भांड्यात लावले होते, तर ते पण मी चाकू टाकून चेक करून बघितलं, तर ती पण छान शिजलेली आहे. ते पण आता मी तळून घेणार आहे आपल्या तेलामधनं. तर तेलात छान असं ब्राउन कलर येईपर्यंत तळायचे. आणि त्याच्यासाठी आधी बाटी छोटी-छोटी अशी बारीक कट करून घ्यायची आणि ब्राउन होईपर्यंत छान असं फ्राय होऊ द्यायची. तर बघू शकता तुम्ही बाटीला आपल्या किती छान ब्राउन कलर आलाय. तर असं टोस्ट सारखं दिसतंय, की एका प्रकारचे ते टोस्टच तळले गेलेले आहेत. तर आता जो काही आपला मेनू होता तो झालेला आहे रेडी. म्हणजे दाल बाटीचं डाळ आणि सोबत मस्त छान अशी तूप, तुपाची वाटी आणि सोबत बाटी आणि त्याच्यासोबत मस्त तोंडी लावायला चटणी आणि डाळ सोबत भात आणि छान असं परत तोंडी लावायला पापड. तर आजचा तुम्हाला मेनू कसा वाटला मला कमेंट करून कळवा आणि कोणाकोणाला दाल बाटी आवडते ते पण मला नक्कीच कळवा. तर आता इथे झाली आहे सायंकाळ आणि आम्ही निघालो आहोत किटूला टॉयज घेण्यासाठी, कारण तिने खूप दिवसापासून चाललं होतं की मम्मा मला डकची टॉयज हवी आहे. तर तिने तिच्या फ्रेंड कडे बघितलेली होती डकची टॉयज, तिला तीच घ्यायची होती. तर आम्ही आलेलो आहोत त्या शॉपला, तर खूप कॉस्टली आहे. तर म्हटलं आपण दुसरीकडे बघूया. तर आम्ही स्टार बाजारला बघितलं, तर तिथे परत 200 ने आम्हाला कमी किमतीत भेटत होती. परत म्हटलं ऑनलाईन चेक केली, तर परत ऑनलाईन पण 200 ने आम्हाला कमी भेटली. तर अशी ती 400 रुपयाला भेटत होती. तर म्हटलं आपण इथे काही घ्यायचं नाही.
आणि जाऊ डायरेक्ट आता ऑनलाईनच. आणि स्टार बाजारला आम्हाला काही घ्यायचं नव्हतं, फक्त किटूच्या टॉयजसाठी आलेलो होतो. पण तरी आमचा आजचा बाजार झालेला आहे. आणि बऱ्याच जणांचा हाच प्रॉब्लेम असतो, की घ्यायचं काही नसतं, पण एकदा आपण शॉपमध्ये गेलो की काहीतरी घेऊनच बाहेर पडतो. तर माझ्या बाबतीत असंच होत असतं. थोडासा किराणा पण केला, बरंच डिटर्जंट सोप वगैरे होते ते घेतलं आणि सर्वात महत्वाचं माझ्याकडे नव्हतं कॅलेंडर, ते घेतलं आणि असं शॉपिंग वगैरे केली. घरी आलो आणि हा आहे दुसऱ्या दिवसाचा म्हणजे 26 जानेवारीचा व्हिडिओ आहे. तर इथे आमच्या जॉगिंग ट्रॅकवर छान असं सकाळी 26 जानेवारी सेलिब्रेट झालं. तर मला जायची खूप इच्छा होती. तू झोपलेली होती आणि तिला सोडून जाणं म्हटलं की त्यापेक्षा म्हटलं जाऊ दे, आपण इथूनच बघूया कार्यक्रम आणि इथूनच सेलिब्रेट करूया. आणि आज लग्नाला पण जायचं होतं. तर बरंच किट्टूला रेडी करायचं, मला करायचं, घरात पण आवरायचं होतं, म्हणून मी पटकन आधी ते आवरलं आणि मग लग्नाची वगैरे तयारी केली. आणि इथे मला किट्टूचे डॅडी हसत होते, "अगं, महिना झाला तरी तुझ्याकडे कॅलेंडर नाही म्हटल्यावर किती धन्य आहेस ग तू. खरंच अवघडच आहे." आणि मला खरंच कॅलेंडरची इतकी गरज होती, कारण चतुर्थी हे म्हणजे काही असेल नसेल तर मला पटकन कळत नव्हते. तर म्हटलं नाही आधी पुढचंही मला बघायचं असेल तर कॅलेंडर लागायचं, तर म्हटलं नाही आधी आपण कॅलेंडर घेऊया. म्हणून आधी मी घेतलं कॅलेंडर आणि मग बाकी सर्व घेतलं आणि सर्व वस्तू जागेवर ठेवल्या आणि जे काही डिटर्जंट वगैरे आणलं होतं ते सर्व जागेवर ठेवून मग आम्ही निघालो लग्नासाठी. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून कळवा आणि चॅनलला नवीन असणार तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.